नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांसाठी युरिया आणि DAP खताचा तुटवडा होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय असा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भातील GR जो आहे तो 10 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेला आहे. व यापूर्वी सुद्धा आपण अपडेट बघितलं होतं की राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पाडलेली होती. ज्या बैठकीमध्ये DAP आणि युरियाचा स्टॉक करण्यासाठी चर्चा असलेली होती सुरू होती. बैठकीच्या पार्श्वभूमीवरती एक अशी अतिशय असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. जून, जुलै, ऑगस्ट कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खताची मागणी केली जाते. आणि मात्र या कालावधीमध्ये पाऊस सुरू असल्यामुळे खताचे रॅक येत नाही व कालावधीमध्ये खताचे वहन होत नाही. आणि याच पार्श्वभूमीवरती आता खत उपलब्ध न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आवाजाच्या म्हणजेच की संवादाने खत विकत घ्यावी लागतात. म्हणजे काही शेतकऱ्यांना हे खत मिळत देखील नाहीत. म्हणजेच की खताचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टॉक केला जातो आणि यासाठी 1.5 लाख मेट्रिक टन युरिया याचबरोबर 25,000 मेट्रिक टन DAP पेपर स्टॉक करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे कृषी उद्योग विकास मंडळ म्हणजेच की मुंबई यांच्याकडे 80,000 मेट्रिक टन युरिया म्हणजे 14,200 मेट्रिक टन DAPचा बंफर स्टॉक केला जाणार आहे. म्हणजेच की महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्याकडे 36,000 मेट्रिक टन युरिया याचबरोबर 4300 मेट्रिक टन DAPचा बंफर स्टॉक केला जाणार आहे. व विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर यांच्याकडे 30,000 मेट्रिक टन युरिया तर 61 मेट्रिक टन DAP याचबरोबर महाराष्ट्र सरकार विकास महामंडळाकडे 4,000 मेट्रिक टन युरिया आणि 400 मेट्रिक टन DAP एवढा बंपर स्टॉक केला जाणार आहे. आणि 1 लाख मेट्रिक टन युरिया 25,000 मेट्रिक टन DAPचा बंफर स्टॉक केला जाणार आहे. जे की उतराई भराई गोदामे भाडे दुय्यम वाहतूक कर्जावरील बँकेचे व्याज सेवा शुल्क असा एकूण 1,457 रुपये मेट्रिक टन आणि टन एवढा खर्च यांच्या स्टॉकसाठी लागणार आहे. DAP साठी आपण पाहिलं होतं की प्रति मेट्रिक टन 2,765 रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. याच दोन्ही बंपर स्टॉकच्या माध्यमातून पुढे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना या खताची उपलब्धता करून दिली जाणार आहे. अशा प्रकारे हा एक बंपर स्टॉक या संदर्भातील महत्त्वपूर्ण GR असा 10 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. धन्यवाद.